आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे। त्यासाठी कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून 4 ते 5 तासांसाठी तसेच ठेवून दिले आहेत। लोणचे बनवण्यासाठी आपण घेणार आहोत मोहरीची डाळ, मेथीचे दाणे, ठेचून घेतलेला लसूण, बारीक केलेली बडीशोप, मीठ, धने, धन्याची पावडर, गरम मसाला पावडर, मिरची पावडर, त्याचबरोबर हिंग घेणार आहोत। आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर एका परातीमध्ये आपण मीठ घेणार आहोत, त्यामध्ये मोहरीची डाळ मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर सर्व मसाले एक एक करून आपण एकत्र करून घेणार आहोत। सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर मी गरम केलेले तेल आहे ते त्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर हे सगळे मसाले मी एकत्र मिक्स करून घेणार। हे मसाले मी पूर्ण एकत्र मिक्स केल्यानंतर तसंच थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। झालेल्या मसाल्यामध्ये मी कैऱ्या मिक्स करून घेणार आहेत आणि पूर्ण मसाला आणि कैऱ्या एकत्र करून घेणार आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला कैऱ्यांमध्ये कसा मुरला गेलेला आहे। अशा प्रकारे आपले कैरीचे लोणचे तयार झालेले आहे।